मी अरुणा शिंदे, राहणार ओतूर. आणि मला स्वतःला आहे ना मोतीबिंदूचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. 1 महिन्यापूर्वी मी ते अमृत ज्यूस घेतलं आणि पिते पण आणि डोळ्यात पण 4-5 वेळा टाकलं आठवड्यातून. तर मला पुन्हा चेक केलं 1 महिन्याने, तर डॉक्टरांनी सांगितलं मोतीबिंदू नाही आहे आता. आणि त्याच्या अगोदर मला किडनी स्टोनचा त्रास होत होता 4 महिन्यापूर्वी. तर ते स्टोनसाठी मी काही थोडी औषधं घेतली आणि रियांचा अमृत ज्यूस सतत घेत राहिले. तर ते मोतीबिंदू ते स्टोनचे खडे आहे ना पूर्णपणे नाहीसे झाले आणि जो त्रास होता तो पण बंद झाला. तर आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांचं खुब्याचं ऑपरेशन केलं 2 वर्षापूर्वी. तर ते त्यांना चालायला जमत नव्हतं, ते असे झोपूनच असायचे नेहमी. तर त्यांना पण मी अमृत ज्यूस दिल्यापासनं ते महिन्यातच चालायला लागले वॉकरवरती. त्यांचं ती जखम भरत नव्हती, ती पण पूर्णपणे भरून आली. त्यांनाही शुगरचा प्रॉब्लेम आहे, ती शुगर पण त्यांची नॉर्मल झाली, माझी पण नॉर्मल झाली. माझाही शुगरचा त्रास आहे. तसं माझ्या सगळ्या कुटुंबाने हे औषध घेतलं आणि सर्वांना त्याचा चांगला फायदा पडलेला आहे. तर प्रत्येकाने घ्यावं. मॅडम तुम्ही किती दिवस घेतलं? मी आता 4-5 महिने पूर्ण कंटिन्यू घेते. ओके. किती महिन्यानंतर तुम्हाला हा रिझल्ट आला? शुगर तर माझी 2-2.5 महिन्यातच माझी शुगर नॉर्मल झाली आणि स्टोनचं पण माझं 4 महिन्यामध्ये म्हणजे 1 महिन्यातच पूर्ण कंटिन्यू घेतल्यावर स्टोनचं पण बरं झालं. असे 3-4 प्रकारचे आजार मी याने कव्हर केले. बाकीचे केमिकलचे औषधं खाण्यापेक्षा हिरियांचं अमृत ज्यूस घेतलं ना तर फायदेशीर आहे. तसंच प्रत्येकाने घ्यावं आणि आजारमुक्त भारत अभियानमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं. तुम्ही हे जे घेताना प्रमाण किती ठेवलं होतं घेण्याचं? 15-15 ml घेतलं. सकाळी 15 ml, संध्याकाळी 15 ml जेवणाआधी, आणि सकाळी अनुशापोटी 15 ml घेतलं गरम पाण्यामध्ये. संध्याकाळी तुम्हाला काय वाटतं आता हे सगळ्यांना घ्यायला पाहिजे का? हो, सर्वांनी घ्यावं आणि आपल्या स्वतःचे आजार पूर्णपणे बरे करावे. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत. प्रत्येकाच्या घराघरामध्ये घर घर रियाज, हर हर रियाज. ओके, थँक्यू.